नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता ऐश्वर्याला गुंगीचं औषध दिलेलं असतं, ते सुद्धा सरबतामधून. ते सरबत ऐश्वर्या प्यायलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, ऐश्वर्याला बघा आता गुंगी आलेली असते. तेव्हा तिथे ऋषिकेश आणि जानकी दोघेजण ऐश्वर्याबरोबर बोलत असतात. ऋषिकेश म्हणत असतो, ऐश्वर्या हे बघ, खरं खरं सांग, जानकीची आई कुठे आहे? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, कोण? जानकीची आई? मला नाही माहिती जानकीची आई कुठे आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी म्हणत असते, ऐश्वर्या हे बघ, खोटं बोलू नकोस, सांग बरं माझी आई कुठे आहे? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, जानकी तू इथे काय करतेस? ऋषिकेश, आपल्या दोघांचं लग्न होणार आहे ना, आपण दोघेजणं लग्न करणार आहोत ना, मग ही जानकी इथे काय करते आपल्या दोघांच्या मध्ये? हिला इथून जायला सांगा. जानकी इथून जा, मला माझ्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर गप्पा मारायच्या आहेत, मला माझ्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर बोलायचं आहे, तू जा बरं इथून. तेव्हा इकडे आता जानकी म्हणत असते, ऋषिकेश ही तर काही बोलायलाच तयार नाही, हिला तुमच्याबरोबरच बोलायचं आहे. तेव्हा इथे जानकी आता विचारत असते की ऐश्वर्या सांग ना गं, कुठे माझी आई, कुठे ठेवलेस तू तिला? तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, ए जानकी तुझी आई ना, तुझी आई ना, आणि ती जोर जोरात हसायला लागते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणत असते, ऐश्वर्या अगं हसतेस काय, सांग ना माझी आई कुठे आहे, कुठे डांबून ठेवलेस तिला? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता घराला आग लागलेली असते, म्हणजे ती लावलेली असते लताने. लताला काही करून तिथून बाहेर पडायचंच असतं, आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, इथे आता लताने त्या घरालाच आग लावलेली असते. तेव्हा तो गुंड माणूस ती आग विझवण्यासाठी तिथे आलेला असतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता लता आणि त्याचबरोबर माया दोघीजणी त्या आगीमध्ये फसलेल्या असतात. तेव्हा लता म्हणत असते, माया अगं कुठे आहेस तू? तेव्हा माया आता लताजवळ येते. तेव्हा लता मायाचा हात पकडते आणि त्या आगीतून आता बाहेरचा रस्ता पकडते, बाहेर ती पळ काढते. तेव्हा इथे लता मायाला घेऊन बाहेर येते आणि बाहेरून त्या रूमची कडी लावते, जेणेकरून त्या गुंड माणसांनी त्यांना लवकरात लवकर पकडू नये म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जानकी म्हणत असते, ऐश्वर्या तू म्हणाली होतीस ना की लग्न ठरल्यानंतर तू माझ्या आईचा पत्ता सांगशील, सांग ना कुठे आहे माझी आई? तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, तुझी आई? मला नाही माहिती तुझी आई कुठे आहे, नाही माहीत मला, तू जा ना इथून. ऋषिकेश हिला इथून जायला सांगा. हे बघा, मला तुमच्याशी बोलायचं आहे, मला फक्त तुमच्याशी बोलायचं आहे. ही काय मला सारखे सारखे प्रश्न विचारते, आई कुठे आहे, आई कुठे आहे? मला नाही माहिती. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, हे बघ ऐश्वर्या, मग आता तुला माझ्याशी बोलायचं आहे ना, मग शांतपणे तू माझ्या प्रश्नाचं, एका प्रश्नाचं उत्तर दे. तेव्हा इथे आता ऐश्वर्या म्हणत असते, विचारा ना ऋषिकेश, तुमच्यासाठी तर इथे माझी जानसुद्धा हाजीर आहे, प्रश्न काय, कुठलाही प्रश्न विचारा. तो म्हणतो की ऐश्वर्या जानकीची आई कुठे आहे ते फक्त सांग. तेव्हा इथे ऐश्वर्या पुन्हा म्हणते, मला नाही माहिती जानकीची आई कुठे आहे, नाही माहीत मला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुमित्रा म्हणत असते, जानकी ऋषिकेश कधीचे येत आहेत, ते ऐश्वर्या काहीतरी खरं बोलली असेल ना? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अवंतिका म्हणत असते, आई नका काळजी करू, ऐश्वर्या नक्की खरं बोलेल. गुंगीच्या नादामध्ये माणूस सत्य बोलून जातो, तुम्हाला माहिती आहे ना, ती सुद्धा नक्की खरं बोलेल. तेव्हा इकडे आता सौमित्र म्हणत असतो, आणि जर ती ऐश्वर्या खरं नाही बोलली ना, तर एवढं सगळं करून काही अर्थ होणार नाही. तेव्हा इथे नाना म्हणत असतात, सुमित्रा अगं तू नको काळजी करू, आपण इथे चांगलाच विचार करूया. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सुमित्रा म्हणत असते, काहीही झालं तरीसुद्धा ती ऐश्वर्या आता खरं बोलायला पाहिजे. एकदा का तिने सांगितलं की इथे जानकीची आई कुठे आहे, की मात्र या नाटकावरती आपण पडदा टाकायला मोकळे. तेव्हा प्रेक्षकांनो, आजी येते आणि म्हणत असते, काय गं सुमित्रे, काय चाललं आहे, कशाबद्दल चालली एवढी गहन चर्चा? तेव्हा प्रेक्षकांनो, सुमित्रा म्हणत असते, आई अगं तू इथे काय करतेस? तेव्हा इथे आजी म्हणत असते, काय करते म्हणजे? अगं मी इथे आली आहे, ऐश्वर्याची काळजी वाटते मला, म्हणून इथे आली आहे ना मी. तेव्हा इथे अवंतिका म्हणत असते, आजी अहो पण त्या ऐश्वर्याकडे तुमचं काय काम आहे ते सांगा ना, तिला बघण्यासाठी तुम्ही इथपर्यंत चालत आलात? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नाना म्हणत असतात, अहो सासूबाई
तुम्ही कशाला जाताय ऐश्वर्याची काळजी करायला? ऐश्वर्याची काळजी करण्यासाठी आता ऋषिकेश आहे ना. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, नाहीतर काय, जर ऐश्वर्याला कसली गरज असेल, तिला काही हवं असेल, तर ऋषिकेश दादा आहे ना आता. ऋषिकेश दादाला विचारेल ती, दादा मदत करेल तिची. तेव्हा इथे आजी म्हणत असते, अरे असं काय करताय तुम्ही? ते ऐश्वर्या आहे ना, ती प्रेग्नेंट आहे. तिच्या पोटामध्ये सारंगचं बाळ आहे आणि तिला आता चक्कर आली आहे. ती तिच्या रूममध्ये आहे. मग तिला खायला प्यायला देणं हे आपली जबाबदारी आहे ना, आपलं कर्तव्य आहे ना. आणि तिला जर काय हवं असेल ते नेऊन द्यायला नको, म्हणून मी इथे आली आहे. तर मी इथे आल्याचं तुम्हा लोकांना आवडलेलं दिसत नाही आहे वाटतं. काय एवढी चर्चा चालली काय होती तुमची? तेव्हा इथे नाना म्हणत असतात की सासूबाई तुम्ही आधी सांगा, लग्न कुणाचं आहे? ऐश्वर्या आणि ऋषिकेशचं लग्न आहे ना. त्या ऐश्वर्याला ऋषिकेश बरोबर लग्न करायचं आहे आणि म्हणून तर तिने इतका मोठा घाट घातला आहे ना हा. मग आता जर ऋषिकेश तिचा होणारा नवरा आहे, तर मग त्या ऐश्वर्याला काय हवं काय नको हे ती सांगेल ना ऋषिकेशला. ऋषिकेश करेल तिची मदत, त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आजी म्हणते, बरं बरं ठीक आहे, असं म्हणताय ना तुम्ही. नाही मग ठीक आहे, काही हरकत नाही. ऐश्वर्या सांगेल ऋषिकेशला. पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही सगळेजणं. मला एक गोष्ट सांगा, इथे आता ऐश्वर्याला सारखा सारखा सारंग कसा काय दिसतो? सारंग तिला कुठून दिसतो सारखा? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अवंतिका म्हणत असते, आजी अहो सारंग भाऊजी तिला सारखे सारखे दिसतीलच ना. सारंग भाऊजींचं किती प्रेम होतं ऐश्वर्यावरती हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे. पण ऐश्वर्याचं अजिबात त्यांच्यावरती प्रेम नव्हतं आणि आता ती ऐश्वर्या ऋषिकेश दादांबरोबर लग्न करते. हा निर्णयसुद्धा सारंग भाऊजींना अजिबात मान्य नसेल आणि ते रागवले असतील, चिडले असतील. म्हणूनच ते ऐश्वर्याला जाब विचारण्यासाठी सातत्याने आता समोर येतात. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आजी घाबरते आणि म्हणते, म्हणजे सारंगला राग आला असेल का? त्याला हा निर्णय मान्य नसेल की काय? तेव्हा अवंतिका म्हणते, आजी कसा असेल हा निर्णय मान्य? त्यांची बायको इथे आता जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा यांचा संसार मोडून ती जर इथे ऋषिकेश दादांबरोबर लग्न करण्याची स्वप्न बघते, तर कुठल्याही नवऱ्याला राग येणारच ना. मग आता सारंग भाऊजींचा आत्मा, त्यांचं भूत आलं आहे ना तिला घाबरवायला, तिला इथे त्रास द्यायला, बरोबर की नाही? त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अवंतिका म्हणत असते, आणि तुम्ही मला सांगा बरं आजी, इथे ऐश्वर्याला लग्नाची परवानगी कुणी दिली होती? तुम्हीच दिली होती ना लग्नाची परवानगी. तुम्हीच म्हणाला होतात की ऋषिकेश बरोबर लग्न कर, लग्न कर, लग्न कर, बरोबर ना. मग आता ती ऐश्वर्या ऋषिकेश दादांबरोबरच लग्न करते. मग तर काय, सारंग भाऊजींना राग तर येणारच. म्हणून त्यांचा आत्मा आता चिडलाय आणि तो इथे ऐश्वर्याला सगळीकडे दिसत असतो. तेव्हा आजी म्हणते, हो ना, म्हणजे त्याला माझाही राग आला असेल का? अवंतिका म्हणते, मग आजी तुमचाही राग आला असेल. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आजी म्हणते, बरं बरं ठीक आहे, मी नाही जाता ऐश्वर्याला बघायला, नाही जात. म्हणजे आता एक बाईजवळ सगळं काही सांगत असते ना, काय हवं नको ते, म्हणून मी जात होते. पण आता तुम्ही म्हणताय ना, तर मी नाही जात. मी जाते, बरं माझ्या रूममध्ये जाते. आणि इथे तर आजी आता घाबरलेलीच असते. तर अवंतिकाने आजीच्या मनामध्ये चांगलीच आता भीतीही भरलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो आजी घाबरते आणि सरळ आपल्या रूममध्ये जाते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे माया म्हणत असते, अहो काकू हे काय केलं तुम्ही? घरालाच तुम्ही आग लावून दिलीत, तुम्हाला काही झालं असतं म्हणजे? तेव्हा इथे लता म्हणत असते, अगं मला काय होणार आहे? मी माझा जीव धोक्यात घातला माझ्या मुलीसाठी, आणि तू मला सांग, मी घराला आग लावली म्हणून आपण दोघीजणी तिथून बाहेर पडलो की नाही, सांग बरं मला. तेव्हा इथे माया म्हणते, हो आपण बाहेर पडलो, पण आता आपण काय करायचं? ती गुंड माणसं आपला पाठलाग करतील ना. तेव्हा इथे लता म्हणत असते, अगं नाही, चल आपण आता माझ्या मुलीकडे जाऊया. माझ्या मुलीकडे गेल्यानंतर ना माझी मुलगी आपल्याला या संकटामधून नक्की बाहेर काढेल. चल तू माझ्याबरोबर चल. आणि तेव्हा इथे लता आणि माया दोघीजणी आता धावत पळत येत असतात. तेव्हा इकडे लता म्हणत असते की हे बघ हायवे इकडे आहे, उजव्या बाजूला. पण इथे आता माया म्हणत असते, नाही नाही, हायवे उजव्या बाजूला नाही, डाव्या बाजूला आहे. तर इथे प्रेक्षकांनो माया आता लताला मिसगाईड करण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते, दे कुंड लोक मला जेव्हा घेऊन आले होते ना, तो हाच रस्ता होता, पण आता मला कळत नाही आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो लता म्हणत असते, हे बघ, मी जर घराला आग लावली नसती
तर आपण दोघीजणी तिथून बाहेर पडूच शकलो नसतो. आपण काही तिथेच आता खितपत पडून राहायचं की काय? मला हे अजिबात मान्य नव्हतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश म्हणत असतो, ऐश्वर्या अगं सांग ना, जानकीची आई कुठे आहे? कुठे डांबून ठेवलेस तू त्यांना? प्लीज सांग. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, जानकीची आई? जानकीची आई कुठे आहे? मला नाही माहीत ऋषिकेश, मला नाही माहीत. तेव्हा इथे आता ऐश्वर्याला पुन्हा चक्कर यायला लागते. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, ऐश्वर्या, ए ऐश्वर्या, जास्त शहाणपणा करू नकोस हा. सांग बरं माझी आई कुठे आहे? कुठे आहे माझी आई? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, ए जानकी, सोड बरं मला, सोड. ऋषिकेश बघताय ना ही जानकी कशी वागते माझ्याबरोबर. मला नाही माहिती तुझी आई कुठे आहे, नाही माहिती, सोड माझा हात. ऋषिकेश, आपण एक काम करूया, चला आपण दोघेजणं ना कुठेतरी दूर निघून जाऊया. ये जालिम दुनिया सवाल पूछ पूछ के हमें मार डालेगी. जाऊया बरं आपण कुठेतरी जाऊया, असं आता ऐश्वर्या म्हणत असते. गुंगीच्या औषधामुळे तिच्यावरती असा काही परिणाम झालेला असतो, पण ऐश्वर्या एक गोष्ट खरी बोलत असते आणि ती म्हणजे की लता कुठे तिला नाहीच माहिती. पण ती इथे हे सांगत नाही आहे की लताला तिनेच मारायला सांगितलं होतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या म्हणत असते, मला नाही माहिती की लता कुठे आहे, नाही माहीत मला. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, ऐश्वर्या तू म्हणाली होतीस ना की आपलं लग्न झाल्यानंतर तू जानकीच्या आईचा पत्ता देशील म्हणून म्हणाली होतीस ना तू. मग आता आपलं लग्न होणार आहे, हे बघ आपलं लग्न होणार आहे ना आता. मग प्लीज आता तरी सांग जानकीची आई कुठे आहे? तेव्हा इथे ऐश्वर्या सारखी नाही नाहीच म्हणत असते, मला नाही माहीत, मला नाही माहीत. आणि इथे तर प्रेक्षकांनो आता दुसऱ्याच दिवशी लग्नसुद्धा आलेलं असतं आणि इथे ऋषिकेश जानकी दोघे ऐश्वर्याला विचारत असतात की कुठे माझी आई, कुठे जानकीची आई. पण ऐश्वर्या काहीच बोलायला तयार नसते. ऐश्वर्या फक्त एकच वाक्य, मला नाही माहीत, मला नाही माहीत. तेव्हा प्रेक्षकांनो ऋषिकेश आता चिडलेला असतो आणि जानकी तर खूपच जास्त चिडलेली असते. ऐश्वर्या सत्य सांगायला तयारच नसते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी, हिची आई लता आणि माया दोघीजणी रानामध्ये आलेल्या असतात, जंगलात. तेव्हा इथे मुद्दामून आता मायाने हे सगळं घडून आणलेलं असतं. मायाने हे सगळं मुद्दामून केलेलं असतं. म्हणजे तिने इकडे हायवे आहे असं सांगून एका जंगलाच्या ठिकाणी लताला आणलेलं असतं. तेव्हा लता म्हणते, काय गं माया, इकडे तर सगळं जंगलच जंगल आहे, आता इथे कुठे हायवे आहे सांग बरं मला. मी सांगत होते ना तुला उजव्या बाजूला हायवे होता म्हणून, तू का मला इकडे घेऊन आलीस? तेव्हा लता म्हणत असते, अगं आपण त्या बाजूने गेलो असतो ना तर लवकर पोचलो असतो. तेव्हा माया म्हणते, अहो काकू असं काय करताय, माझ्यासाठी सुद्धा ही जागा नवीनच आहे ना. जेव्हा मला या बाजूला आणलं होतं तेव्हा मी जरा शुद्धीवरती होते, मला याच रस्त्याने आणलं होतं त्यांनी. कदाचित मला असं वाटतं की त्या लोकांना शॉर्टकट माहिती असतील म्हणूनच ती लोक मला या बाजूने घेऊन आली होती ना. तेव्हा प्रेक्षकांनो, तिथे एक आता ट्रक असतो, टेम्पो असतो. तेव्हा इथे आता माया म्हणत असते, मावशी मी काय म्हणते, आता इथे जंगल आहे, आपण एक काम करूया, आपण आता ह्या टेम्पोमध्ये बसूया आणि मग याचा जो ड्रायव्हर असेल ना निदान तो तरी आपली हेल्प करेल, असं इकडे माया म्हणत असते. तर आता इथे टेम्पोचा शटर उघडलेला असतो आणि त्याच्यामध्ये आता लता चढते, त्याच्यानंतरला मायासुद्धा चढते. दोघीजणी आता आतमध्ये जाऊन बसलेले असतात. तर प्रेक्षकांनो, रस्ता एकदम सामसूम असतो, त्याच्यावरती एक टेम्पो उभा असतो आणि ड्रायव्हर गायब असतो. ड्रायव्हर गायब असल्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता माया म्हणते, लता मावशी आपण याच्यामध्ये बसूया का आणि हा दरवाजा बंद करून घेऊ, म्हणजे ती गुंड माणसं आहेत ना ती आपल्यापर्यंत पोचणार नाही, काय वाटतं तुम्हाला? तेव्हा लता म्हणते, हो चल चल आपण बसूया ना याच्यामध्ये, तेवढीच तो ड्रायव्हर आपली मदत करेल, आपल्याला सुखरूप आपल्या ठिकाणी नेऊन सोडेल. तेव्हा प्रेक्षकांनो, ते गुंड लोक आता गाडीच्या आजूबाजूलाच फिरत असतात, तिघेही जण, पण दरवाजा उघडून कुणीच आतमध्ये बघत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नाना आणि सुमित्रा आपल्या रूममध्ये बसलेले असतात. जानकी ऋषिकेशच्या संसाराची आणि त्या दोघांची आता प्रेमाची काळजी इथे सुमित्राला वाटत असते. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, जानकी ऋषिकेश कुठे राहिले, खूप उशीर झाला त्यांना, देवा काही करा पण जानकी ऋषिकेशला एकमेकांपासून वेगळं नका करू. तेव्हा अवंतिका म्हणते, आई प्लीज प्लीज तुम्ही शांत व्हा, हे बघा काहीही चुकीचं होणार नाही आहे, जे काही होईल ना ते सगळं चांगलंच होईल, तुम्ही फक्त पॉझिटिव्ह विचार करा बरं, चांगला विचार करा, सगळं काही चांगलं होणार.
तेव्हा इथे नानासाहेब म्हणतात, हो ना, आपण तर आता तसाच विचार करूया. ही नालायक ऐश्वर्या ही जी कारस्थानं कधी संपतील काय माहिती. म्हणजे इथे स्वतःचा नवरा मरून 15 दिवससुद्धा झाले नाही तर तिने ऋषिकेशबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि नुसता निर्णय नाही प्रेक्षकांनो, तर तिला हे लग्न खरोखरच आता करायचं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे नाना म्हणतात की एकदाची देवाजवळ एकच प्रार्थना आहे की इकडे जानकीची आई सापडू दे. त्या ऐश्वर्याच्या तावडीतून त्या एकदा का सापडल्या, मग या ऐश्वर्याची हकलपट्टी आहे ना, ती घरातूनच बाहेर काढायची. सुमित्रा म्हणते, अहो तुम्ही शांत व्हा बरं, तुम्ही कशाला रागराग करताय, तुम्ही कशाला चिडचिड करताय. आपण आहोत ना सगळेजणं, आपण सगळेजणं मिळून जानकीच्या आयुष्यातून इथे त्या ऐश्वर्याला कायमची काढून टाकू. तुम्ही नका काळजी करू, फक्त इथे लताबाई सापडू दे, की मग त्या ऐश्वर्याला कसा धाडा शिकवायचा आहे ते माझ्याकडे आहेच. तेव्हा अवंतिका म्हणत असते, आई तुम्ही नका काळजी करू बरं, हे बघा जे काही होईल ना ते आपल्या फेवरमध्येच होईल, जे काही होईल ते आपल्या बाजूनेच होईल, हे मात्र नक्की. किती आणि काहीही कठीण प्रसंग आला तरीसुद्धा, असं सुद्धा इथे अवंतिका आता म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, सुमित्रा म्हणते, जानकी ऋषिकेशला खूपच उशीर झाला ना, कुठे राहिले हे दोघेजणं. तेवढ्यातच तिथे जानकी आणि ऋषिकेश दोघेजणं येतात. तेव्हा सुमित्रा म्हणते, जानकी अगं काय झालं, इतका का उशीर, त्या ऐश्वर्याने सांगितलं का तुझी आई कुठे आहे ते. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी म्हणते, नाही ना आई, अहो तिने काहीच नाही सांगितलं, ती फक्त एवढंच म्हणत होती की मला नाही माहीत माझी आई कुठे आहे ते. तेव्हा त्या ऐश्वर्याने इतकं गुंगीचं औषध प्यायलं की ती म्हणजे शुद्धीवरती आहे की नाही ते सुद्धा आम्हाला कळत नव्हतं. त्या गुंगीचा इतका असर झाला की ती काही बरळत होती, काही बोलत होती, असं इकडे आता ऋषिकेश म्हणत असतो. तेव्हा जानकी म्हणत असते, मला कळत नाही आता काय करायचं. तेव्हा सुमित्रा म्हणते, मग आता पुढे आपला प्लॅन तर फसला. तेव्हा जानकी म्हणते, आता फक्त एकच मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे ऋषिकेश आणि ऐश्वर्याचं लग्न. तेव्हा प्रेक्षकांना सौमित्र म्हणत असतो, ए वहिनी प्लीज असं काही बोलू नकोस गं, तुझी आई नक्की सापडेल आणि दादा आणि त्या ऐश्वर्याला लग्नसुद्धा करावं नाही लागणार. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणत असते, नाही पण तरीसुद्धा असं करावंच लागेल आपल्याला, नाईलाज आहे. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो की जानकी अगं असं का बोलतेस तू, की आता हे लग्न होईल म्हणून, हे बघ मी आहे तुझ्याबरोबर, तू नको काळजी करू. तेव्हा जानकी म्हणत असते, ऋषिकेश तुम्ही आता आहात माझ्याबरोबर, पण नंतर कशावरून तुम्ही माझ्याबरोबर असाल, तेव्हा तर मात्र मी एकटीच पडेन ना. आता माझ्याबरोबर आहात पण नंतर नसाल असंच वाटतंय मला. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता लता आणि माया दोघीजणी आता बेशुद्ध होत असतात. कारण इथे मास्कमॅन आलेला असतो आणि त्याने संपूर्णपणे धूर केलेला असतो. तो धूर जेव्हा माया आणि लता यांच्या नाकातोंडात जातो तेव्हा इथे दोघी आता बेशुद्ध झालेल्या असतात. तेव्हा मास्कमॅन म्हणत असतो की तुमच्या दोघींची एवढी हिंमत, म्हणजे तुम्ही माझ्या घराला आग लावून बाहेर पडलात ना, मग आता त्याच धुराने कशी तुमची वाट लावतो ती बघाच तुम्ही. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, मास्कमॅन आता लताला घेऊन जानकीच्या घरी आलेला असतो. तेव्हा जानकी म्हणते, ए काय करतोयस तू, सोड माझ्या आईला सोड. तेव्हा तो म्हणतो, ए जानकी जास्त बोलायचं नाही या, नाही सोडणार तुझ्या आईला. तेव्हा तिथे ऐश्वर्यासुद्धा येते. ऐश्वर्या आल्यानंतर जानकी म्हणते, ऐश्वर्या तू इथे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो मीच. आम्ही दोघांनी इथे एक टीम करून तुझ्या आईला डांबून ठेवलं होतं आणि आता तुम्ही अजिबात वेळ वाया घालू नका हो. उद्या माझं लग्न आहे आणि काही झालं तरी माझं लग्न होणारच. तुम्ही या म्हातारीला संपून टाका, आत्ताच्या आत्ता टाका संपून तिला. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकीला खूप मोठा धक्का बसतो. जानकी म्हणते, ऐश्वर्या प्लीज प्लीज असं करू नकोस. पण इथे मास्कमॅन आता लताला गोळी मारतोच. तेव्हा इथे गोळी मारल्यानंतर इथे जानकी आता खूपच जास्त घाबरते. ती म्हणत असते, अहो तुम्ही मला मारा ना, माझ्या आईला सोडा, माझे तुकडे तुकडे करा, पण माझ्या आईला सोडा, प्लीज असं करू नका. पण इथे आता काहीही ऐकत नाही. तो इथे मायावरती आता गोळी झाडतोच. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी जोरात ओरडते आई, आणि ती इथे झोपेतून सुद्धा जागी होते आणि ओरडते आई. कारण प्रेक्षकांनो, इथे आता जानकीने स्वप्न बघितलेलं असतं की आपल्या आईच्या जीवाला धोका आहे आणि तिच्या डोक्याला बंदूक त्या मास्कमॅनने लावली आहे आणि तिथे ऐश्वर्यासुद्धा आली. तर इथे स्वप्न पडल्यामुळे काही गोष्टी आता जानकीच्या बाबतीत क्लिअर झालेल्या असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये
इथे आता जानकी म्हणत असते, आता काही होऊ शकणार नाही. आता आपला प्लॅन तर फसला. ऐश्वर्याने आपल्याला सत्य नाही सांगितलं. तेव्हा सौमित्र येतो आणि म्हणतो, इन्स्पेक्टर पवार यांचा फोन आला होता. लताईंसाठी त्यांना एक लीड मिळालेली आहे. काही झालं तरीसुद्धा हे लग्न आपल्याला पुढे ढकलता आलं पाहिजे. लग्नामध्ये खूप उशीर गेला पाहिजे. लग्न होता कामा नये. लग्न टळलं पाहिजे असं इथे सौमित्र म्हणत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणत असते, काही झालं तरीसुद्धा हे लग्न आपल्याला टाळायचं आहे. खूप उशीर करायचं आहे आणि हे लग्न कसं टळलं जाईल याचा विचार मी केला आहे. माझ्याकडे एक आयडिया आहे. तर इथे ऐश्वर्या म्हणत असते, काही झालं तरीसुद्धा लग्न टळलं जाणार नाही. ठरलेल्या मुहूर्तावरती माझं आणि ऋषिकेशचं लग्न होणार म्हणजे होणारच असं ऐश्वर्या म्हणत असते. तर जानकी म्हणते, काही झालं तरीसुद्धा लग्न हे टळलं जाईल, कारण माझ्याकडे एक खूप चांगला प्लॅन आहे, माझ्याकडे एक आयडिया आहे असं इथे आता जानकीचं म्हणणं असतं.